नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 4 जून 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पडणार आहेत ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, भारतातील सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी, नवी दिल्ली विधानसभा ही सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा ठरली आहे. तर नवी दिल्ली विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा बनली आहे. ही दिल्ली विधानसभा संकुलात 500 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे. तर दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष आहेत विजेंद्र गुप्ता, उपराज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना, मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता. प्रश्न दुसरा, जगातील पहिले एआय रोबोटिक हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी, चीन या देशामध्ये जगातील पहिले एआय रोबोटिक हॉस्पिटल उघडण्यात आले आहे. हे जगातील पहिले एआय आधारित रुग्णालय बांधले आहे, जिथे रुग्णांवर रोबोटद्वारे उपचार केला जाईल. या रुग्णालयाला एजंट रुग्णालय असे नाव देण्यात आले आहे. तर या रुग्णालयाचे उद्दिष्ट आहे वैद्यकीय प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि जलद बनवणे, तसेच डॉक्टरांवरील ओझे कमी करणे यामागचा उद्दिष्ट आहे. तर चीन या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे बीजिंग, चलन आहे रेनमिनबी, अध्यक्ष आहेत शी जिनपिंग. प्रश्न तिसरा, भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी, एम.एन. श्रीनिवासू यांची भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना झाली आहे 2004. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. प्रश्न चौथा, 2025 मध्ये कोणत्या राज्याने स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी लागू केली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए, तमिळनाडू या राज्याने स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी लागू केली आहे. तर प्रमुख उद्देश आहे पुढील 5 वर्षांमध्ये 10,000 करोड निवेश आकर्षित करणे, तसेच 10,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या सृजित करणे आणि इस्रोची भागीदारी मध्ये खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप सहयोग देणे यामागचा प्रमुख उद्देश आहे. तर तमिळनाडू या राज्याबद्दल माहिती पाहू. तमिळनाडू राज्याची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे चेन्नई, राज्यपाल आहेत आर.एन. रवी, मुख्यमंत्री आहेत एम.के. स्टॅलिन, विधानसभा सीट आहेत 234, तसेच राज्यसभा सीट आहेत 18, लोकसभा सीट आहेत 39. तसेच तमिळनाडू राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान, गिंडी राष्ट्रीय उद्यान, मुकुर्ती राष्ट्रीय उद्यान, इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान आणि अरसनी राष्ट्रीय उद्यान हे तमिळनाडू राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न पाचवा, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणत्या राज्याने अंकुर योजना सुरू केली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, ओडिशा या राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी अंकुर योजना सुरू केली आहे. तसेच ओडिशा सरकारने राज्यातील शहरी विकासाला चालना देण्यासाठी अंकुर हा धोरणात्मक उपक्रम सुरू केला आहे. राज्य गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाने मंत्री कृषीचंद्र महापात्रा यांच्या उपस्थितीत विकास क्षेत्रात काम करणाऱ्या 6 आघाड्यांच्या संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे. तसेच ओडिशा या राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे भुवनेश्वर, मुख्यमंत्री आहेत मनोहर चरण माझी, राज्यपाल आहेत हरिभाऊ कुंभपती, विधानसभा सीट आहेत 147, राज्यसभा सीट आहेत 10, लोकसभा सीट आहेत 21. प्रश्न 6वा, वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने वन मित्र योजना जाहीर केली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी, हरियाणा राज्याने वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी वन मित्र योजना ही जाहीर केली आहे. हरियाणा राज्याबद्दल आपण माहिती पाहू. हरियाणा राज्याची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1966. राजधानी आहे चंदीगड, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रेय, मुख्यमंत्री आहेत नायडू, विधानसभा सीट आहेत 90, राज्यसभा सीट आहेत 5,
लोकसभा सीट आहेत 10. तसेच हरियाणा राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सुल्तानपूर राष्ट्रीय उद्यान तसेच कलेसर राष्ट्रीय उद्यान. हे 2 हरियाणा राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. प्रश्न 7वा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी अजित रत्नाकर जोशी यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच RBI बद्दल आपण माहिती पाहू. RBI चा फुल फॉर्म होतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना झाली आहे 1 एप्रिल 1935. मुख्यालय आहे मुंबई व गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. हे 26वे गव्हर्नर आहेत. प्रश्न 8वा. BCCIच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन डी रॉजर बिन्नी यांची BCCIच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच BCCIचा फुल फॉर्म पाहू आपण बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. स्थापना झाली आहे 1 डिसेंबर 1928. मुख्यालय आहे क्रिकेट सेंटर वानखेडे स्टेडियम चर्चगेट मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी. उपाध्यक्ष आहेत राजीव शुक्ला. तसेच CEO आहेत हेमांग अमीन. सचिव आहेत देवजीत सैकिया. पुरुष प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर. महिला प्रशिक्षक आहेत अमोल मुजुमदार. हे महिला प्रशिक्षक आहेत. प्रश्न 9वा. 2025 हे गगनयान वर्ष म्हणून कोणत्या संस्थेने घोषित केले आहे? बरोबर मित्रांनो, ऑप्शन ए इस्रोने 2025 वर्ष हे गगनयान वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर घोषणा इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी केली आहे. तसेच घोषणेचा उद्देश आहे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची तयारी आणि प्रगती. गगनयान मिशन संकल्प आहे 2018 मध्ये करण्यात आला. बजेट आहे 10,000 कोटी. मानवी अंतराळ नावे गगनयान आहे. तसेच गगनयान मोहिमेसाठी सहकार्य रशिया आणि फ्रान्स या देशाचे आहे. तर इस्रो बद्दल माहिती पाहू. फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली आहे 15 ऑगस्ट 1969. मुख्यालय आहे बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी. तसेच अध्यक्ष आहेत व्ही नारायण. प्रश्न 10वा. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी नेदरलँड या ठिकाणी जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2025 चे आयोजन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हे भारतीय हरित हायड्रोजन वाढवण्याचे प्रमुख धोरण आहे, ज्याचे लक्ष्य 2030 पर्यंत 5 दशलक्ष टन वार्षिक हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता स्थापित करणे आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा हा 2022-23 ते 25-26 दरम्यान असणार आहे आणि दुसरा टप्पा हा 2026-27 ते 29-30 पर्यंत असेल.